थर्मोसायफन टाईपचं आपण वॉटर कूलिंग सिस्टीम बघत होतो, रिवाइज करत होतो ऍक्च्युली. तर थर्मोसायफन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं थर्मोसायफन इफेक्ट वरती हे थर्मोसायफन वॉटर कूलिंग सिस्टीम होत असते. तर ते त्या प्रिन्सिपल काय आहे थर्मोसायफन इफेक्टचं, तर तुमची जी हॉट वॉटर आणि कोल्ड वॉटरची डेन्सिटी आहे तर त्याच्या वेटवरती, म्हणजे हॉट वॉटर जे आहे त्याची डेन्सिटी कशी असणार आहे, कमी असणार आहे, त्यामुळं ते काय असणार आहे लायटर इन वेट. आणि त्यानंतर जे कोल्ड वॉटर जे आहे त्याची डेन्सिटी हाय असणार आहे, त्यामुळे त्याची वेट जास्त असणार आहे. तर अशा वेळी काय होणार आहे, तिथं जे प्रेशर क्रिएट होणार आहे तर त्या प्रेशर क्रिएट झाल्यामुळे वॉटरचं सर्क्युलेशन तिथं होत आहे थर्मोसायफन इफेक्टमुळे. तर थर्मोसायफन इफेक्टचा वापर करून इथं काय केलं जातं, कोल्ड वॉटरचं आणि हॉट वॉटरचं सर्क्युलेशन तुमच्या इंजिनच्या अराउंड केलं जातं. तर आणि जेव्हा रेडिएटरकडे तुमचं कोल्ड वॉटर हॉट वॉटर जेव्हा रेडिएटरकडे येणार आहे तेव्हा ते हॉट वॉटरचं पुन्हा कोल्ड वॉटरकडं हीट एक्सचेंजिंगचं काम रेडिएटरच्या मार्फत इथं केलं जाणार आहे. हे झालं थर्मोसायफन वॉटर कूलिंग सिस्टीम. थर्मोसायफन वॉटर कूलिंग सिस्टीमचे ड्रॉबॅक्स सुद्धा असे आहेत की त्याचे सर्क्युलेशन रेट काय आहे, कमी आहे. त्याचप्रमाणे इथं जर तुमचं वॉटरच्या पाईप्समध्ये, डिलिव्हरी पाईप्समध्ये जर वॉटर प्रॉपरली सर्क्युलेट होत नसेल तर तुमचं सर्क्युलेशन स्टॉप होणार आहे. त्याचबरोबर सध्या थर्मोसायफनचे जे वॉटर कूलिंग सिस्टीम आहेत ते सध्याच्या काळात यूज केले जात नाही. त्यानंतर हॉपर वॉटर कूलिंग सिस्टीम बघितलेलं ज्याचं सुद्धा प्रिन्सिपल सेम आहे थर्मोसायफन इफेक्ट प्रमाणेच, पण इथं काय केलं जातं, एक हॉपर यूज केलेला असतो ज्याच्यामध्ये वॉटर कलेक्ट केलेलं असतं आणि नंतर ते तुमच्या वॉटर जॅकेटकडे ते पास केलं जातं, सर्क्युलेट केलं जातं. आणि सेम थर्मोसायफन इफेक्टचाच वापर करून म्हणजे तुमच्या हॉट वॉटरच्या आणि कोल्ड वॉटरच्या डेन्सिटीनुसार तिथं प्रेशर क्रिएट होऊन ते वॉटर काय केलं जातं, सर्क्युलेट केलं जातं अराउंड द इंजिन सिलेंडर. त्यानंतर फोर्स सर्क्युलेशन वॉटर कूलिंग सिस्टीम. फोर्स सर्क्युलेशन वॉटर कूलिंग सिस्टीम मध्ये जे आपण पाहत होतो ते सुद्धा सेम ॲज थर्मोसायफन इफेक्ट आहे, पण याच्यामध्ये आपण वॉटर सक करण्यासाठी काय सेंट्रिफ्युगल पंप इथे यूज करत होतो. सेंट्रिफ्युगल पंप्सचा वापर करून ते वॉटर जॅकेट कडून रेडिएटरकडे सर्क्युलेट करण्याचं काम सेंट्रिफ्युगल पंपच्या सहाय्याने केलं जायचं. तर हे कार्समध्ये, ट्रक्समध्ये आणि ट्रॅक्टर्समध्ये मोस्टली फोर्स सर्क्युलेशन वॉटर कूलिंग सिस्टीम यूज केली जाते. तर त्यानंतर आपण पार्ट्स बघितले होते की लिक्विड कूलिंग सिस्टमचे पार्ट्स कोणते कोणते आहेत. वॉटर पंप असेल, फॅन असेल, रेडिएटर असेल, तुमचा प्रेशर पंप असेल किंवा वॉटर जॅकेट असेल, थर्मोस्टॅट बॉल, टेम्परेचर गेज असेल तुमचं टेम्परेचर चेक करण्यासाठी, आणि त्याचबरोबर होस पाईप्स असतील. त्यानंतर वॉटर पंप आपण बघितलं. डिटेलमध्ये हे पार्ट्स आपण बघितलेले तुम्हाला जेव्हा मी आपलं जे प्रेझेंटेशन आहे ते तुम्हाला सेंड केल्यानंतर रीड करायचे. कोणाला काही डिफिकल्टीज येत असतील तर त्या विचारायच्या आहेत. त्यानंतर आपण अँटीफ्रीज सोल्युशन बघितलं. अँटीफ्रीज सोल्युशनचं काय काम होतं, तर जेव्हा तुम्ही आर्टिक असेल किंवा तिथं जेव्हा जिथं टेम्परेचर जे आहे ऍटमॉस्फेरिक टेम्परेचर ते सगळ्यात लो असेल आणि तर तिथे काय होऊ शकतं, वॉटर फ्रीज होण्याचे चान्सेस असू शकतात. आणि जर वॉटर फ्रीज होत असेल तर त्याला कंट्रोल करणं हे काम आहे. कारण की जर वॉटर फ्रीज होत असेल इंजिनमध्ये तर काय होऊ शकतं, तुमच्या इंजिनचे जे पार्ट्स आहेत ते डॅमेज होण्याची शक्यता असते. तर ते होऊ नये यासाठी वॉटरमध्ये अँटीफ्रीज सोल्युशन ऍड केले जातात. तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं होते मटेरियल, वूड अल्कोहोल असेल किंवा डिनेचर्ड अल्कोहोल असेल, ग्लिसरीन असेल, ग्लायकोल असेल. त्याचप्रमाणे हे अल्कोहोलचं मिक्सचर असेल तर व्हेरियस टाइप्स ऑफ मिक्सचर हे केमिकल्स जे आहेत ते ॲज ए अँटीफ्रीज सोल्युशन म्हणून तिथं यूज केले जातात. त्याचबरोबर आपण क्लिनिंग आणि सर्व्हिसिंग बघत होतो की कूलिंग सिस्टीम आहे ते प्रॉपरली पिरियडिक इंटरव्हलनी काय केले पाहिजेत, क्लीन केले पाहिजेत. कारण की जर वॉटर कूलिंग सिस्टीम असेल तर तिथे काय होऊ शकतं की मेटलिक जो पार्ट आहे तो रस्ट होऊ शकतो. त्याच्यावरती जर स्केल डेव्हलप झाली कार्बनची तर ते काय होऊ शकतं, तुमचे पार्ट्स डॅमेज होऊ शकतात. आणि तर ते क्लीन करण्यासाठी सर्व्हिसिंग प्रॉपरली आपण करायला पाहिजे. त्यावेळी आपण सोल्युशन सांगितलं होतं की वॉशिंग सोडा बरोबर वॉटरचा जो काही रेशो असेल तो यूज करून तुम्ही तिथं फ्लशिंग करू शकता किंवा ते सर्क्युलेट करून जेव्हा पहिली तुम्हाला मी तर सांगितलं तेव्हा 8 to 10 hours साठी आयडल लोड वरती ते इंजिन रन करायचंय. म्हणजे ज्यावेळी तुम्ही त्यामध्ये ते सोडाचं जे सोल्युशन आहे ते तेव्हा त्याच्यातून रन करायचे 8 ते 10 तासासाठी आणि नंतर पूर्ण क्लीन वॉटरनी ते फ्लश आउट करायचे. किंवा दुसरा टाईप जो आहे त्याच्यामध्ये स्केल फॉर्म्युलेट झाले असेल, म्हणजे तुमचे जे इंजिनचे पार्ट्स आहेत त्याच्यावरती थर जमा झाला असेल त्या रस्टचा, तर त्यावेळी सुद्धा त्याचा रेशो जे आहे ते चेंज करावा लागतो. आणि त्याप्रमाणे सोडा आणि वॉटरचा रेशो जो आहे ते सोल्युशन जे आहे ते पुन्हा काय केलं जातं, 2 ते 3 hours साठी नॉर्मल लोड वरती
रन केलं जातं आणि क्लीन वॉटर टाकून पुन्हा ते ड्रेन केलं जातं. त्याचबरोबर प्रेशर फ्लशिंग असेल, प्रेशर फ्लशिंग टाईपचे जर क्लिनिंग करत असेल तर त्यावेळी एअर प्रेशर केली जाते आपल्या त्या कुलिंग सिस्टीम मधून, त्या पाईप्स मधून, आणि काय केलं जातं ते जे कुलिंग सिस्टीम आहे किंवा ते होस पाईप्स वगैरे जे आहेत ते प्रॉपरली क्लीन केले जातात विथ द हेल्प ऑफ प्रेशराइज्ड एअर. त्यानंतर लुब्रिकेशन सिस्टीम बघत होतो, तर लुब्रिकेशनचा आपण फायदे बघितले की त्याचं काय लुब्रिकेशन आपल्याला काय काय इफेक्ट, म्हणजे लुब्रिकेशन केल्याने काय काय होऊ शकतं इंजिनमध्ये. तर फ्रिक्शनल जे लॉसेस आहेत तर ते रिड्यूस करण्याचं काम लुब्रिकेशनच्या सहाय्याने होतं. त्याचबरोबर लुब्रिकेशन ऍज अ कुलिंग एजंट सुद्धा ते काम करतं लुब्रिकेशन. त्याचबरोबर लुब्रिकेशन केल्यामुळे काय होतं, सिलिंग इफेक्ट, म्हणजे दोन जे मुव्हिंग पार्ट्स असतील तर त्या मुव्हिंग पार्ट्स मधला जो गॅप आहे तर त्याच्यामध्ये फ्रिक्शन डेव्हलप होऊन यासाठी ते काय केलं जातं, सिलिंग इफेक्ट, त्या दोन पार्ट्सच्या बिटवीनचा जो एरिया आहे तो सील केला जातो विथ द हेल्प ऑफ लुब्रिकंट्स. त्याचबरोबर क्लिनिंग इफेक्ट, म्हणजे तुमचं जे ऑइल आहे त्याच्यामधून ऑइल जेव्हा पास होतं तर तुमचे जे फॉरेन पार्टिकल्स असतील तर ते ऑइलमध्ये मिक्स होऊन काय केलं जातं, ते थोडं सर्क्युलेट केले जातात, म्हणजे फॉरेन पार्टिकल सुद्धा त्याला तिथे काय केले जातात, क्लीन केले जातात. तर रिड्युसिंग फ्रिक्शनल इफेक्ट, त्यानंतर कुलिंग इफेक्ट, सिलिंग इफेक्ट आणि क्लिनिंग इफेक्ट आपल्याला लुब्रिकेशन मार्फत मिळत असतं. त्याचबरोबर लुब्रिकेशन थेअरीमध्ये आपण दोन बघितले पॉईंट्स, की फ्लुइड फिल्म असते किंवा बाउंड्री लेअर असेल. मग फ्लुइड फिल्म मध्ये काय बघितलं तर तुमच्या त्या दोन पार्ट्स मध्ये, रोलिंग पार्ट्स मध्ये किंवा त्या मुव्हिंग पार्ट्स मध्ये मधून ते जे लुब्रिकंट आहे ते काय केलं जाणार आहे, पास केलं जाणार आहे. तर लाईक ए मास ऑफ ग्लोब्युल, म्हणजे पूर्ण आपलं जे वॉटर आपण पाईप मधून पास करत असतो तर त्याचप्रमाणे ते काय होत असणार आहे, तिथून सर्क्युलेट होत असणार आहे. आणि बाउंड्री लेअर मध्ये काय फरक आहे, तर तुमचे जे पार्ट्स आहेत ते डीप केले जाणार आहेत, म्हणजे जे रबिंग सरफेस असेल किंवा तुमचा काय म्हणलं आपण मुव्हिंग पार्टचा जो सरफेस असेल तर तो काय केला जातो, लुब्रिकेट मध्ये सोक केला जातो. आणि सोक केल्यानंतर काय होतं की त्या पार्ट्सच्या सरफेस वरती एक ऑइली फॉर्म तयार होतो आणि त्यामुळे ते काय करतं, त्यातला जो गॅप आहे दोन मुव्हिंग पार्ट्स मधला तो ते काय करतं, मेंटेन करतं, आणि त्यामुळे आपलं जे फ्रिक्शन आहे ते रिड्यूस होतं. तर ह्या दोन थेरी तिथे यूज केल्या जातात. एक तर तुम्ही त्या दोन पार्ट्स मधून डिरेक्टली ऑइल सर्क्युलेट करायचं, म्हणजे लुब्रिकेट करंट सर्क्युलेट करायचे, किंवा दुसरं तर ते पार्ट्स डिरेक्टली ऑइलमध्ये सोक करून जो ऑइली सरफेस तयार होणार आहे तर त्याचा आपल्याला ऍज अ लुब्रिकेशन असा यूज होतो. त्याचबरोबर आपण लुब्रिकंट्सचे टाइप्स बघत होतो. ॲनिमल फॅट लुब्रिकंट पाहिलं. ॲनिमल फॅट लुब्रिकंट मध्ये सांगितलं होतं मला की जे ते काय करतात की जर जास्त हीट असेल तर तिथं ते हे लुब्रिकंट उपयोगाचं नाही. त्यामुळं मोस्टली हे ॲनिमल फॅट लुब्रिकंट मशीन्समध्ये जास्त प्रमाणात यूज केले जात नाही. हा त्याचा ड्रॉबॅक आहे. असा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की which type of lubricant does not stand with मच हीट, तर ते कोणतं आहे, ॲनिमल फॅट लुब्रिकंट आहे. त्याचबरोबर व्हेजिटेबल लुब्रिकंट्स जे आहेत ते कशापासून बनवतात, तर तुमचे सीड्स असतील, कॉटन सीड असेल, ऑलिव्ह ऑइल असेल किंवा लिनसीड ऑइल असेल आणि कॅस्टर ऑइल. त्यानंतर मिनरल लुब्रिकंट्स जे मोस्टली आपण ट्रॅक्टरच्या इंजिनमध्ये यूज करतो, इंटरनल कंबशन इंजिनसाठी जे यूज करतो ते पेट्रोलियम लुब्रिकंट्स. मिनरल लुब्रिकंट्स म्हणजे काय, कच्चं जे पेट्रोलियम आहे त्याचा वापर ॲज अ लुब्रिकंट केला जातो. त्याचप्रमाणे गुड लुब्रिकंट कसं असलं पाहिजे याच्या क्वालिटीज आपण बघितल्या होत्या. तर काय सांगितलं होतं, त्याची विस्कोसिटी जी आहे ती सफिशियंट असली पाहिजे जेणेकरून रबिंग सरफेस मध्ये तो गॅप तिथं कंटिन्यू राहील. त्याचबरोबर चेंजिंग टेम्परेचर, जेव्हा इथं टेम्परेचर चेंज होत असतं तर त्याच वेळी ते जे आपले लुब्रिकंट आहेत ते स्टेबल राहायला पाहिजे. त्या आपण जे ॲनिमल फॅट्स सांगितलं होतं, ॲनिमल फॅट लुब्रिकंट, तर ते काय आहे, जर जास्त प्रमाणात हीट असेल तर ते तिथं जास्त चांगलं राहू शकत. इट डज नॉट स्टँड मच हीट. आणि त्याच्यानंतर गुड लुब्रिकंटसाठी आपण काय सांगितलं, तर लुब्रिकेशन पॅन जे आहेत ते प्रॉपरली क्लीन असले पाहिजेत आणि आपले जे मटेरियल सर्फेसेस आहेत, जे इंजिनचे पार्ट्स आहेत, जे मोस्टली मेटल पासून बनलेले असतात, तर ते करोडेड नसले पाहिजेत, म्हणजे त्याच्यावरती डस्ट वगैरे नसायला पाहिजे. त्यानंतर आपण ह्या पार्ट्स बघितले होते जे लुब्रिकेशन ज्यांना गरजेचं आहे, की असे पार्ट्स ज्यांना लुब्रिकेशन करणं गरजेचं आहे. सिलेंडर बॉल असेल, पिस्टन पिन असेल, क्रँकशाफ्ट असतील, बिअरिंग, सगळ्या बिअरिंग असतील, तुमचे कुलिंगचे फॅन्स असतील, वॉटर पंप असेल किंवा इग्निशन मेकॅनिझम. तर हे इथपर्यंत आपण काल बघितलं होतं. तर त्यानंतर आता लुब्रिकेशनचे जे 3 टाइप्स आहेत ते आपण बघतोय. 3 टाइप्स आहेत, त्यातलं फर्स्ट आहे स्प्लॅश सिस्टीम, सेकंड फोर्स फीड सिस्टीम आणि थर्ड आहे कॉम्बिनेशन ऑफ स्प्लॅश अँड फोर्स फीड सिस्टीम. तर पहिले आपण स्प्लॅश सिस्टीम बघूया. याच्यामध्ये काय असतं, तर एक ऑइल ट्रफ असतो. देअर इज अन ऑइल ट्रफ प्रोव्हाइडेड बिलो द कनेक्टिंग रॉड. कनेक्टिंग रॉड तुम्हाला माहिती आहे, पिस्टन जो आहे तो क्रँकशाफ्टला कनेक्टिंग रॉडच्या सहाय्याने कनेक्ट केला जातो आणि त्याच्या बिलो इथं बघा, हा जो
आहे ट्रॉफ, ज्याच्यामध्ये ऑइल कलेक्ट केलेलं आहे. देर इज अन ऑइल ट्रॉफ provided below the connecting rod. Oil is maintained at a uniform level in a trough by maintaining a continuous flow of oil from oil sump into splash pan. ऑइल सम्प म्हणजेच त्याला आपण ऑइल रिझर्वायर म्हणू शकतो. तर ऑइल रिझर्वायर ज्याच्यामध्ये आपण ऑइल कलेक्ट केलेलं आहे, तर ते ऑइल काय पॉईंट काय सांगितलेलं आहे की जे पॅन मधलं ऑइल आहे ते युनिफॉर्म लेवलला असलं पाहिजे. तर ते आपण कसं मेंटेन करू शकतो, तर ऑइल सम्प कडून कंटिन्युअस फ्लो असला पाहिजे. जर म्हणजे आपण ल्युब्रिकेशनसाठी ऑइल यूज केल्यानंतर पुन्हा तो कंटिन्यू फ्लो असला पाहिजे की त्याची लेवल जी आहे ती युनिफॉर्म राहिली पाहिजे. दिस पॅन रिसीव इट्स ऑइल सप्लाय फ्रॉम द ऑइल सम्प आयदर बाय मीन्स ऑफ गिअर पंप ऑर बाय मीन्स ऑफ ग्रॅव्हिटी. आणि जे ऑइल सम्प जे आपण म्हटलं किंवा ऑइल रिझर्वायर जे आहे त्याच्यातून जे ऑइल आपल्या इथं ऑइल सिस्टीम मध्ये लुब्रिकेशन मध्ये जे आपण ऑइल सप्लाय करणार आहे ते कशाच्या सहाय्याने केलं जातं, तर बाय मीन्स ऑफ गिअर पंप यूज करून त्याचं सर्क्युलेशन केलं जातं. किंवा ॲज ग्रॅव्हिटी, म्हणजे जर तुमचे ऑइल सम्प किंवा ऑइल रिझर्वायर जर अबाव इंजिन जर प्लेस केले असतील तर तिथून काय आपोआपच ग्रॅव्हिटीच्या सहाय्याने ते सर्क्युलेशन होणार आहे. A dipper is provided at a lower end of connecting rod, which dips into the oil trough. The splashing action of oil maintains a fog or mist of oil that drenches inner parts of engine, such as bearings, cylinder ball, piston आणि piston pins. तर इथं काय होत असतं की तुमचं इथं डिपर प्रोव्हाइड केलेला असतो आणि त्या डिपरच्या सहाय्याने काय होत असतं, ते ऑइल काय केलं जातं, स्प्लॅश केलं जातं. म्हणजे ऑइल स्प्लॅश केलं जातं म्हणजे इन द फॉर्म ऑफ फॉग किंवा मिस्ट, म्हणजे तिथं ते स्प्रे केला जातो ऑइलचा तुमच्या इंजिनच्या पार्ट्सवरती. आणि नंतर ते काय होतं की पार्ट्स जे आहेत, इनर पार्ट्स बिअरिंग्स असतील किंवा तुमचं पिस्टन असेल, तर ते काय केलं जातं, ते ड्रेंचेस मीन्स ओलं करणं, म्हणजे ते लिक्विड जे आहे किंवा ते ऑइल जे आहे ते काय केलं जातं पार्ट्सवरती ते स्प्रेड केलं जातं किंवा स्प्लॅश केलं जातं. तर ही झाली स्प्लॅश सिस्टीम ऑफ ल्युब्रिकेशन. इट इज युज्ड फॉर सिंगल सिलेंडर इंजिन विथ क्लोज क्रँकेस. आता ही जी सिस्टीम आपण बघतो की स्प्लॅश, तर काय ही सिस्टीम सिंगल सिलेंडरचे जे इंजिन आहेत ज्याच्यामध्ये क्लोज क्रँकेस असतात, कारण की आपण हे क्रँकेस मध्येच तो ऑइल ट्रफ तिथं प्लेस केलेला असतो, कारण कनेक्टिंग रॉडच्या बिलो आपण सांगितलेलं आहे की तो ऑइल ट्रफ तिथं प्रोव्हाइड केलेला आहे. तर क्लोज क्रँकेस असलेल्या सिंगल सिलेंडर इंजिन मध्ये हे मोस्टली स्प्लॅश टाईपचे ल्युब्रिकेशन सिस्टीम यूज केली जाते. फॉर इफेक्टिव्ह फंक्शनिंग ऑफ इंजिन, प्रॉपर लेवल ऑफ ऑइल मेंटेन इन द ऑइल पॅन. म्हणजे ऑइल पॅन मधलं लेवल जे आहे, तुम्हाला सांगितलं होते की जर तुम्हाला इफेक्टिव्ह फंक्शन हवं असेल तर ऑइलची लेवल युनिफॉर्म असायला पाहिजे. लुब्रिकेशन डिपेंड्स लार्जली अपॉन द साइज ऑफ ऑइल होल अँड क्लिअरन्स. तर तुमचे ऑइल होल्सचे म्हणजे तुम्ही स्प्लॅशिंग करणार आहात तर त्याचं होल्सच्या साईज वरती तुमचं लुब्रिकेशन डिपेंड्स असतं. आणि स्प्लॅश टाईपचा लुब्रिकंट व्हेरी इफेक्टिव्ह आहे, कारण की इथं जे आपण ऑइल जे आहे ते यूज करतोय ते क्लीन असलं पाहिजे आणि अनडायल्युटेड असलं पाहिजे. तर तुमचं जे वर्किंग आहे स्प्लॅश टाईपच्या लुब्रिकेशन सिस्टीमचं, तर ते मोस्ट इफेक्टिव्ह असणार आहे. आता ह्या स्प्लॅश टाईपच्या लुब्रिकेशनचे डिसएडव्हान्टेजेस पण आहेत की याच्यामध्ये जे लुब्रिकेशन होतं ते युनिफॉर्म होत नाही, कारण की तुमच्या कनेक्टिंग रॉडच्या बिलो तो जो पॅन आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे आणि पॅनच्या डिपरच्या साईडने जेवढं स्प्लॅश होईल, म्हणजे ह्याचा तोटा असा आहे की स्प्लॅशिंग केल्यानंतर दूरवरचे जे पार्ट्स आहेत तर तिथपर्यंत तुमचं युनिफॉर्म लुब्रिकेशन होत नाही किंवा ते लुब्रिकंट जो आहे तो युनिफॉर्मली सर्व पार्ट्स पर्यंत पोहोचत नाही, हा त्याचा ड्रॉबॅक आहे. त्याचबरोबर कॉझिंग कार्बन डिपॉझिशन, प्रोड्यूस ब्लू स्मोक. तर ह्या टाईपचे जे लुब्रिकेशन सिस्टीम आहेत तर याच्यामध्ये सर्वात जास्त कार्बन डिपॉझिशनचा प्रॉब्लेम तर प्रोड्यूस होत असतो. त्याचप्रमाणे याच्यातून जो स्मोक डेव्हलप होतो तो ब्लू असतो, जो हार्मफुल असतो. स्पॉइलिंग द प्लग्स अँड द बॉन्ड मेटल, डस्ट or carbon may be collected in oil chamber and carried to different parts causing wear and tear. म्हणजे हा पॉइंट असं सांगतोय की काय ड्रॉबॅक आहे, जर तुमचे काही पार्ट्स असतील तर ते जर तुटलेले पार्ट्स असतील, म्हणजे बॉन्ड पार्ट जो असेल किंवा त्याचं काही तर ते प्लग्स असतील ते तुटलेले असतील आणि तर ते जे तुमच्या ऑइल पॅन मध्ये पडले तर ते तिथं स्प्लॅश होत जातात. आणि जर ऑइल पॅन मधून म्हणजे ते काय झालं, फॉरेन मटेरियल ऍड झालं तुमच्या लुब्रिकंट मध्ये आणि ते पुन्हा स्प्लॅशिंग झाल्यानंतर तुमच्या जे मुव्हिंग पार्ट्स आहेत तर ते टिअर होऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये डिफिकल्टीज तयार होऊन ते ऑइल जे आहे ते तसंच कॅरी केलं जातं विथ फॉरेन मटेरियल. म्हणजे फ्रेश क्लीन ऑइल तिथं आपण नाही, म्हणजे जर ते तुटलेले पार्ट्स जे असतील किंवा डस्ट असेल किंवा वॉर्न मेटल जे तुम्हाला म्हटलं, तर ते काय होतं की तसंच ते ऑइल जर सर्क्युलेट झालं तर तुमचे जे पार्ट्स आहेत ते
टिअर अँड बिअरचा प्रॉब्लेम तिथं होऊ शकतो. त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे टाईप आहे तो आहे फोर्स्ड फीड सिस्टीम. तर आता फोर्स्ड फीड सिस्टीम मध्ये ऑइल इज पंप डिरेक्टली टू द क्रँकशाफ्ट, कनेक्टिंग रॉड, पिस्टन, पेन, टायमिंग गिअर अँड कॅम्पशाफ्ट ऑफ इंजिन थ्रू सुटेबल पार्ट्स ऑफ ऑइल. आता इथं लक्षात आलं का? तर हे डिरेक्टली जे आहे तुमचं ऑइल डिरेक्टली कुठे क्रँकशाफ्टकडे, कनेक्टिंग रॉडकडे, पिस्टन, म्हणजे तुमचे जे पार्ट्स आहेत तिथं डिरेक्टली ह्याचं काय केलं जातं, सर्क्युलेशन किंवा हे सप्लाय जो आहे ऑइलचा लुब्रिकंटचा ते डिरेक्टली पार्ट्सकडे पोहोचवला जातो. युजली द ऑइल फर्स्ट एंटर इन मेन गॅलरी विच मे बी अ पाईप ऑर ए चॅनेल इन क्रँकेस कास्टिंग. क्रँकेस मध्ये जे ऑइल आहे, ऑइल गॅलरी जी आहे त्याच्यामध्ये ऑइल कलेक्ट केलेलं असतं आणि ती नंतर काय केली जाते विथ द हेल्प ऑफ पाईप किंवा चॅनेल ती पार्ट्सकडे सप्लाय केली जाते. फ्रॉम द पाईप इट गोज टू ईच ऑफ मेन बिअरिंग्स थ्रू होल्स. फ्रॉम मेन बिअरिंग्स इट गोज टू big end bearings of connecting rod through drilled hole in a crankshaft. आता इथं काय आहे, हे जे फोर्स्ड लुब्रिकेशन सिस्टीम आहे त्यालाच प्रेशर लुब्रिकेशन सिस्टीम असंही म्हणलं जातं. तर तुमच्या क्रँकेसमध्ये हा ऑइल संप आहे, त्यालाच ऑइल रिझर्वायर असं म्हणतात. तर ह्याच्यामध्ये बघा ऑइल स्ट्रेनर आहे आणि हा ऑइल पंप आहे. ऑइल पंपच्या सहाय्याने, तर मी तुम्हाला इथं काय सांगितलं पॉईंट, की इथं एक पाईप आहे. तर ही पाईप तुम्हाला दिसते का? ही पाईप मधून सर्व ऑइल जे आहे किंवा लुब्रिकंट जे आहे ते काय केलं जातं, प्रत्येक पार्टकडे पोहोचवलं जातं विथ द हेल्प ऑफ पाईप. आणि ह्या पाईप्सना काय असतात, होल्स असतात आणि त्या होल्स मधून काय केलं जातं, हे प्रत्येक पार्टकडे पिस्टन मध्ये किंवा तुमचा कनेक्टिंग रॉड असेल किंवा तुमचा हा क्रँकशाफ्ट असेल तर त्या पाईप्सला होल असतात आणि त्या होल मधून डिरेक्टली त्या पार्टकडं, पर्टिक्युलर पार्टकडं काय केलं जातं, ते ऑइल किंवा ते लुब्रिकंट सप्लाय केलं जातं. हे झालं आपण बघतोय फोर्स्ड फीड supply of lubrication. Lubricating oil pump is a positive displacement pump, usually gear type or main type. इथं जे ऑइल पंप यूज केलंय, इथं तुम्हाला सांगितलं की इथे जे ऑइल पंप आपण यूज केलेला आहे तर तो वेन टाईपचा किंवा गिअर टाईपचा असतो. द ऑइल ऑल्सो गोज टू बॉल सिस्टीम अँड रॉकर आर्म शाफ्ट अंडर प्रेशर थ्रू अँड ऑइल गिअर ऑइल गॅलरी. तर तुम्हाला इथं सांगतायत की तुमची इथं आता सिलेंडरच्या वरती तुम्हाला माहिती की आपण इथं बॉल सिस्टीम असते, तर पूर्ण बॉल सिस्टीमकडे आणि रॉकर आर्मकडे सुद्धा हे ऑइल काय केलं जातं, सप्लाय केलं जातं. द एक्सेस ऑइल कम्स बॅक फ्रॉम द सिलेंडर हेड टू द क्रँकेस. आणि जर ऑइलचं प्रमाण जास्त झालं असेल तर सिलेंडर हेड कडून पुन्हा ते क्रँकेसकडे येणार आहे. कसं, तर तुमचं आता समजा इथं जर जास्त प्रमाणात जर ऑइल झालं तर ते काय होणार आहे, पुन्हा खाली इकडे आपल्या ऑइल संपकडेच ते पडणार आहे, तर ते तिथं पुन्हा कलेक्ट केलं जाणार आहे. द पंप डिस्चार्ज ऑइल into oil pipes, oil galleries or ducts leading different part of engine. जो पंप आहे तो काय करतो, ऑइल पाइप्स कडे ऑइल डिस्चार्ज करतो आणि ते काय करतात, पुन्हा डिफरंट पार्ट्स कडे ते सप्लाय केलं जातं. दिस सिस्टम इज कॉमनली युज्ड ऑन हाय स्पीड मल्टी सिलेंडर इंजिन इन ट्रॅक्टर, ट्रक्स अँड ऑटोमोबाईल्स. जे आपण फोर्स टाईपचं किंवा प्रेशर टाईपचं फीडिंग लुब्रिकेशन सिस्टीम जी आहे ती हाय स्पीड मल्टी सिलेंडर इंजिन मध्ये यूज केली जाते. आणि स्प्लॅश टाईपचं जे बघितलं होतं ते तुम्हाला सांगितलं सिंगल सिलेंडर क्लोज क्रँकेस टाईपचे जे इंजिन आहेत तर तिथं स्प्लॅश टाईपचे यूज केले जातात. नेक्स्ट पॉइंट आहे किंवा नेक्स्ट टाइप आहे कॉम्बिनेशन ऑफ स्प्लॅश अँड फोर्स्ड फीड सिस्टीम. इन दिस सिस्टम द इंजिन कंपोनेंट विच आर सब्जेक्टेड टू व्हेरी हेवी लोड आर lubricated अंडर फोर्स्ड प्रेशर सच ॲज मेन बिअरिंग, कनेक्टिंग रॉड बिअरिंग्स आणि कॅम्पशाफ्ट बिअरिंग्स. तर जे हाय लोड म्हणजे हेवी लोडचे जे पार्ट्स आहेत तर त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे सच ॲज मेन बिअरिंग्स असतील किंवा कनेक्टिंग रॉडच्या बिअरिंग्स असतील आणि कॅम्पशाफ्टचे बिअरिंग्स असतील, तर याचं जे लुब्रिकेशन आहे तर ते आपण काय करतो, फोर्स फीड टाईपच्या लुब्रिकेशन सिस्टीमनी ह्याचं लुब्रिकेशन केलं जातं. आणि जो रेस्ट पार्ट आहे, द रेस्ट ऑफ पार्ट्स लाईक सिलेंडर लायनर असेल, कॅम असेल, टॅपेट्स असतील, तर हे स्प्लॅश्ड ऑइलच्या सहाय्याने लुब्रिकेशन याचं केलं जातं. म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला की हा जो पार्ट आहे इथं दोन्ही पण सिस्टीम आहेत, स्प्लॅश पण आहे आणि फोर्स पण आहे. मग फोर्स जे आहे ते तुम्हाला लक्षात आलं का, सिलेंडर हेड असतील किंवा क्रँकशाफ्टचे बिअरिंग जे मेन व्हेरी हेवी लोडचे जे पार्ट्स आहेत त्याच्यावरती काय केलं जातं की हे पाईप्स थ्रू, म्हणजे फोर्स मध्ये काय सांगितलेलं की ती पाईप असते ज्याला डिरेक्टली होल्स असतात आणि त्या पार्ट्सकडे, पर्टिक्युलर पार्ट्सकडे त्याचा सप्लाय केला जातो. आणि इथं बघा स्प्लॅशिंग पण आहे. स्प्लॅशिंग कशासाठी, तर तुमचे जे रेस्ट पार्ट आहे म्हणजे थोडक्यात काय सांगितलं तुम्हाला की लायनर्स असतील, कॅम्प्स असतील किंवा टपेट्स असतील, तर त्या पार्टसाठी सेपरेट इथं स्प्लॅश सिस्टीम आहे. तर इथं काय लक्षात आलं का, कॉम्बिनेशन ऑफ फोर्स्ड फीड अँड स्प्लॅश लुब्रिकेशन सिस्टीम हा तिसरा पॉइंट आहे. तर आपण 3 टाइप्स बघितले लुब्रिकेशन सिस्टीमचे.
तर आता आपण पार्ट्स बघूया. लुब्रिकेशन सिस्टीम मध्ये आपण मगापासून बघतो की ऑइल पंप यूज केलेला आहे. तर ऑइल पंप इज युजली a gear type pump used to force oil into the oil pipe which driven by the camshaft of engine. आता हे जे ऑइल पंप आपण यूज करतोय ते कशासाठी करतोय, तर तुमच्या ऑइल संप पासून किंवा ऑइल रिझर्वायर पासून पाईप्स कडे ऑइल सप्लाय करण्याचं काम करतं. तर इथं तो पंप कशा थ्रू ड्राईव्ह होतो, तर कॅम्पशाफ्ट जे आहे आपल्या इंजिन मध्ये त्याच्या साह्याने विथ हेल्प ऑफ पुली वगैरे असेल तर ते वापरून ते ऑइल पंप ड्राईव्ह केला जातो. द लोअर एंड ऑफ पंप एक्सटेंड डाऊन टू क्रँकेस विच इज कवर्ड विथ द स्क्रीन टू चेक फॉरेन पार्टिकल. आणि आता हे जे पंप आहे तर त्याचा लोअर एंड जो आहे डाऊन इंटू क्रँकेसच्या साईडचा जो पार्ट जो आहे तो काय केलेला असतो, त्याला कव्हर केलेलं असतं स्क्रीनिंग केलेलं असतं त्या पार्टचं. लोअर एंड ऑफ पंप, लोअर एंड म्हणजे थोडक्यात काय, ऑइल रिझर्वायर कडून आपण ते सब करण्याचा जो पॉईंट आहे तो लोअर एंड, आणि तिथं स्क्रीन लावलेली असते म्हणजे स्क्रीननी कव्हर केलेलं असतं. ज्याच्या थ्रू काय होणार आहे, फॉरेन पार्टिकल्स जर असतील तर त्या ऑइल संप मधले ते चेक केले जाणार आहे किंवा ते कंट्रोल केले जाणार आहे. A portion of a oil flows to the oil filter and the remaining oil goes to lubricate various parts of engine. जे थोडासा जो पार्ट आहे ऑइलचा तो काय केला जातो, ऑइल फिल्टर मध्ये केला जातो आणि त्याच्यानंतर ऑइल फिल्टर मधून क्लीन झालेलं जे ऑइल आहे ते रिमेनिंग पार्ट कडे पाठवलं जातं फॉर ल्युब्रिकेशन. अँड ऑइल प्रेशर गेज फिटेड इन लाईन अबाउट 3 kg पर स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे जे आपलं ऑइल हे पंप जो आहे त्याच्यामध्ये ऑइल प्रेशर गेज सुद्धा प्रोव्हाइड केलेला असतो आणि ते काय करतं की प्रेशर सांगतं की तुमच्या पंपचं प्रेशर किती आहे, तर ते अबाउट 3 kg पर स्क्वेअर सेंटीमीटर असायला पाहिजे. त्याला PSI मध्ये 45 PSI असायला पाहिजे. Pressure is developed in lubrication system of tractor engine. If the oil pressure gauge indicates no pressure in the line, there is some defect in system which must be checked. म्हणजे तुमचं प्रेशर गेज आहे त्याच्यावरती काही प्रेशरच जर दाखवत नसेल तर याचा अर्थ असा आहे की तुमची जी लुब्रिकेशन सिस्टीम आहे ती काहीतरी त्याच्यामध्ये डिफेक्ट डेव्हलप झालेला आहे, प्रोड्यूस झालेला आहे, तर तुम्ही ते चेक करायचं आहे. लुब्रिकेटिंग ऑइल पंप इज पॉझिटिव्हली डिस्प्लेसमेंट पंप, म्हणजे तुम्ही ते पंप चेंज करू शकता. Next आहे oil filter. Oil filter removes the dirt particles, metal particles and carbon from the lubricating oil in effective way. It is a type of strainer using cloth, paper, felt, wire screen or similar elements. म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आपण फिल्टर जे यूज करतो इथं ऑइल फिल्टर, तर ते काय आहे, तुमचे ऑइल मधले डर्ट पार्टिकल असतील किंवा मेटल्स असतील त्याचे पार्ट्स असतील किंवा कार्बन असेल ते रिमूव्ह करण्यासाठी ऑइल फिल्टरचा यूज करतो. तर त्याच्यामध्ये ॲज अ स्ट्रेनर आपण काय काय यूज करतो, क्लोथ्स असतील, पेपर असेल, फेल्ट तुम्हाला सांगितलं होतं की वुलन पार्ट असतो ते फेल्ट असेल ते, त्याचबरोबर वायर स्क्रीन असतील किंवा अजून सिमिलर जे फिल्टरिंग एलिमेंट्स जे असतील तर ते इथे यूज केले जातात. Some oil filters can be cleaned by washing, but in general old filters are replaced by new filters at specified interval of time. म्हणजे सध्या काय आहेत असे काही फिल्टर्स आहेत की जे वॉश करून सुद्धा क्लीन केले जातात, पण पूर्वी हे जे फिल्टर्स आहेत ते वापरून झाल्यानंतर रिप्लेसच केले जायचे की आता हा फिल्टर यूज झालेला आहे आणि ते खराब झाल्यानंतर डिरेक्टली नवीन फिल्टर तिथं बसवले जायचे. Wearing of parts, oil consumption and operating cost of an engine can be considerably reduced by proper maintenance of oil filters. तर तुमचे ऑइल फिल्टर्स जर प्रॉपरली मेंटेन करत असाल तर त्याचा फायदा कसा कसा होणार आहे, जर तुम्ही फिल्टर्ड केलेले ऑइल यूज करत असाल तर पार्टचं बेरिंग होणार नाहीये, ऑइलचं कन्झम्पन सुद्धा तिथे कंट्रोल केलं जाणार आहे आणि ऑपरेटिंग कॉस्ट जी आहे इंजिनची, म्हणजे तुम्ही जर क्लीन ऑइल यूज करत असाल तर ऑफकोर्स तुम्हाला हे एवढे सगळे फायदे तिथं होणार आहे. त्यानंतर आपण एक अजून पार्ट आहे की ऑइल प्रेशर गेज आपण तिथे यूज करतोय. इट इज यूज टू इंडिकेट द ऑइल प्रेशर इन ऑइल लाईन्स, म्हणजे तुमचे जे ऑइल लाईन्स आहे त्याच्यामध्ये सर्क्युलेट होणारं लुब्रिकेशनचं प्रेशर चेक करण्यासाठी प्रेशर गेज प्रोव्हाइड केलेले असतात. इट सर्व्स टू वॉर्न द ऑपरेटर ऑफ एनी रेग्युलरिटी, म्हणजे जर तुमच्या प्रेशर लाईन जर प्रॉपरली तिथं सप्लाय होत नसेल तर प्रेशर गेज वरती तुम्हाला समजून जातं. मग तुम्हाला जो पॉईंट सांगितलं की जर प्रेशर गेज वरती प्रेशरच दाखवत नसेल तर याचा अर्थ असा आहे की तिथलं लुब्रिकेशन सप्लाय थांबलेला असेल किंवा तिथे काहीतरी प्रॉब्लेम डेव्हलप झालेला आहे तो तुम्ही चेक करायचा आहे. Crankcase breather. The engine crankcase is always fitted with some kind of breather. The purpose of breather is to prevent building up pressure in the crankcase. तर हा पण एक पार्ट आहे जो ब्रीदर इथं क्रँकेस मध्ये प्रोव्हाइड केला असतो. तर ते काय केलं जातं, क्रँकेस मधल्या प्रेशर मधलं जर काही डिफेक्टिव्हिटी असेल तर ते त्या ब्रीदरच्या सहाय्याने चेक केले जाते. रिलीफ वॉल आहे. रिलीफ वॉल इज प्रोव्हाइडेड टू कंट्रोल द क्वांटिटी ऑफ ऑइल सर्क्युलेशन टू मेंटेन करेक्ट प्रेशर इन द लुब्रिकेशन सिस्टीम. म्हणजे जर तुमच्या तिथं प्रेशर डेव्हलप झालं असेल, जास्त प्रेशर डेव्हलप झालं असेल
तर रिलीफ वॉल ओपन करून काय केलं जातं, ते ऑइल कंट्रोल केलं जातं. जर ऑइलची क्वांटिटी जास्त होत असेल तर ती रिलीफ वॉल ओपन करून ते ऑइल थोडं कमी करून प्रेशर कंट्रोल केलं जातं. तर आता इथे इमेजेस बघा, हा फर्स्ट इमेज जी आहे ती प्रेशर पंप ऑइल पंपची आहे, ज्याच्यामध्ये काय ऑइल संप पासून ऑइल लाईन कडे ते प्रेशर ऑइल जे आहे ते सप्लाय केलं जातं. त्यानंतर हे प्रेशर गेज आहे, जे आपल्याला प्रेशर सांगतात. हे फिल्टर्स आहेत. ह्याच्यावरती जो पार्ट दिसतो हा रेड, तर ते फिल्टर्ड एलिमेंट आहेत, जे तुमचे कार्बन असेल किंवा जो काही फॉरेन मटेरियल जे आहे ते काय केलं जाणार इथं फिल्टरमध्ये ट्रॅप केले जाणार आहेत. आता हे आपण बघितले इम्पॉर्टंट जे पार्ट्स आहेत, की ऑइल पंप असेल, प्रेशर गेज असेल किंवा काय आपण बघितलं पंप असेल. त्याचबरोबर आता आपण बघणार आहे की लुब्रिकेशन सिस्टीम मध्ये ट्रबल सुद्धा असू शकतात. तर कोणते कोणते? एक्सेसिव्ह ऑइल कन्झम्पशन. एक्सेसिव्ह ऑइल कन्झम्पशन असेल तर त्यावेळी काय होऊ शकतं, मोर ऑइल गोज टू कंबशन चेंबर अँड गेट बर्न्स. जर त्या लुब्रिकेशन सिस्टीम मध्ये ऑइल कन्झम्पशन जास्त झालं असेल तर काय होऊ शकतं की तुमचा कंबशन चेंबर बर्न होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर सम लिकेज ऑफर्स इन सम पार्ट्स. तर इथं लिकेजेस सुद्धा सम पार्ट्स मध्ये डेव्हलप होऊ शकतात किंवा तुम्हाला तिथं लिकेजेस आढळू शकतात. लॉस ऑफ ऑइल इन फॉर्म ऑफ वेपर थ्रू व्हेंटिलेटिंग सिस्टीम. जर तुम्ही व्हेंटिलेटिंग सिस्टीम जे आपल्याला प्रोव्हाइड केली असते तिथे काय होतं, ऑइलचं जे ऑइलचं वेपरमध्ये रूपांतर होऊन तिथं सुद्धा ऑइलचा लॉस होऊ शकतो. आणि नेक्स्ट पॉईंट आहे ऑइल कॅन एंटर द कंबशन चेंबर थ्रू रिंग्स अँड सिलेंडर बॉल्स, बॉन्ड पिस्टन रिंग्स अँड बॉन्ड बिअरिंग. म्हणजे तुमचे जे बॉल सिलेंडर बॉल जे आहे किंवा पिस्टन रिंग जर तुटलेला वगैरे असेल किंवा बॉल बिअरिंग जर असतील तर तिथून सुद्धा काय होतं, कंबशन चेंबर कडून ऑइल ते काय होऊ शकतं तिथं एंटर करू शकतं. तर इथं काय सांगतंय, जर असं झालं की कंबशन चेंबर मध्ये मोर ऑइल असेल तर त्याचं काही म्हणजे तो जास्त बर्न झाला किंवा तुमच्या पार्ट्स मधून लीक होत असेल किंवा वेपरच्या वेपर्स मध्ये रूपांतर होऊन ते लॉस होत असेल ऑइलचा, तर इथं तुम्हाला ऑइल जास्त पुन्हा त्याचा वापर करावा लागणार आहे. म्हणजे काय होऊ शकतं, ऑइल तिथं कमी पडत आहे, म्हणजे तुमच्या सिस्टीम मध्ये ऑइल इथं कमी होत आहे, तर तुम्हाला तिथं एक्सेसिव्ह ऑइल कन्झम्पशन करावं लागणार आहे. तर इथं असा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. नेक्स्ट आहे लो ऑइल प्रेशर. म्हणजे तुमची बॉल रिलीफ बॉल जो आहे त्याची स्प्रिंग जर वीक असेल किंवा ऑइल पंप तुटलेला असेल किंवा ऑइल लाईन क्रॅक असेल, ऑब्स्ट्रक्शन इन ऑइल लाईन्स मध्ये काही फिल्टर पार्टिकल्स वगैरे असतील, ऑब्स्ट्रक्शन डेव्हलप होत असतील, व्हेरी थिन ऑइल अँड बॉर्न आउट बिअरिंग, तर काय होऊ शकतं, लो प्रेशर ऑइल जे आहे, ऑइलचं जे प्रेशर आहे ते लो असेल तर तुम्हाला हे डिफिकल्टीज इथं येऊ शकतात. केअर शुड बी टेकन. म्हणजे इथं काय आता तुम्ही काळजी घेतली पाहिजे, ऑइल प्रेशर जे आहे ते इन्क्रीज करायला पाहिजे. आणि सम डिफेक्टिव्ह ऑइल प्रेशर इंडिकेटर शो लो ऑइल प्रेशर, दिस शुड बी चेक. जर तुमचे ऑइल प्रेशर गेज जे आहेत किंवा आपण इंडिकेटर यूज करतोय, ऑइल प्रेशर गेज किंवा त्याला इंडिकेटर असं म्हणलं जातं, तर ते सुद्धा डिफेक्टिव्ह असू शकतं, ते तुम्ही प्रॉपरली चेक केले पाहिजेत की ते प्रेशर गेज सुद्धा डिफेक्टिव्ह नसायला पाहिजे. आणि तिसरं आहे एक्सेसिव्ह ऑइल प्रेशर. एक्सेसिव्ह ऑइल प्रेशर असेल तर रिलीफ वॉल स्टक होऊ शकतो. त्याचप्रमाणे बॉल स्प्रिंग सुद्धा तिथं स्ट्रॉंग होऊ शकते. म्हणजे तिथं ती स्प्रिंग जर प्रेशर जास्त असेल तर स्प्रिंग कशी होणार आहे, तर ते जास्त त्याच्यावरती लोड येणार आहे. त्यानंतर क्लॉग ऑइल लाईन मध्ये क्लॉगिंग होऊ शकतं किंवा व्हेरी हेवी ऑइल जर असेल तर तिथं प्रेशर एक्सेसिव्ह असू शकतं. तर इथं काय केलं पाहिजे, रिड्यूस द एक्सेसिव्ह ऑइल प्रेशर इन लुब्रिकेशन सिस्टीम. इथं काय केलं पाहिजे, ऑइल प्रेशर कमी केलं पाहिजे. आणि जर तुम्हाला मगाशी जो पार्ट सांगितला तोच आहे की जर ते प्रेशर गेज डिफेक्टिव्ह असतील तर ते सुद्धा प्रॉपरली चेक केले पाहिजे. त्याचबरोबर आता इथं आपण काय काळजी घेतली पाहिजे, जर असे ट्रबल शूटिंग इथं होत असतील तर आपण काय काळजी घेतली पाहिजे लुब्रिकेशनसाठी. तर एक गुड डिझाईन ऑफ ऑइल सर्क्युलेशन सिस्टीम शुड बी चोजन. म्हणजे तुम्ही जे लुब्रिकेशन सिस्टीम जे यूज करता आहात तर त्याचं डिझाईन गुड असलं पाहिजे. करेक्ट ग्रेड ऑफ लुब्रिकंट्स इन्शुअर ट्रबल फ्री सर्व्हिस. जर लुब्रिकंटचा ग्रेड जो आहे, क्वालिटी जे तुम्हाला मगाशी सांगितलेलं, तर त्या जर प्रॉपरली चेक केलेल्या असतील, करेक्ट असतील, तर तुम्ही ट्रबल फ्री सर्व्हिस तुम्हाला अवेलेबल होऊ शकते. ऑइल शुड बी मेंटेन ॲट डिझायर्ड लेवल इन ऑइल चेंबर. त्यात ऑइल चेंबर मधलं ऑइल जे आहे ते डिझायर्ड लेवल पर्यंत मेंटेन केलेलं असलं पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आहे ऑइल शुड बी क्लीन रेग्युलरली अँड आफ्टर स्पेसिफाईड पिरियड ऑफ यूज. ओल्ड फिल्टर शुड बी रिप्लेस्ड बाय न्यू फिल्टर्स. ते तुम्हाला फिल्टरमध्ये पॉईंट जो सांगितला तोच आहे की जर फिल्टर जे आहेत ते
काय करतात, ऑइलला क्लीन करतात. म्हणजे इथं क्लीन ऑइल रेग्युलरली यूज करायचं आहे. त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, फिल्टर्स आहेत ते प्रॉपरली मेंटेन केले पाहिजेत. त्याचबरोबर जर जुने झाले असतील तर ते न्यू फिल्टर्सनी रिप्लेस केले पाहिजेत. कनेक्शन्स, पाइपिंग्स, वॉल्स अँड प्रेशर गेज शुड बी चेक रेग्युलरली. तर तुमचे जे प्रॉपर कनेक्शन्स असतील, पाइपिंग्स असतील, वॉल्स असतील आणि प्रेशर गेज ते सुद्धा कधी कधी डिफेक्टिव्ह प्रेशर आपल्याला दाखवू शकते. तर ते सर्व रेग्युलरली चेक केलेलं असलं पाहिजे. Oil should be changed regularly after specific interval of time. Before putting the new oil, the crankcase should be cleaned and flushed well with the flushing oil. जर तुम्ही ऑइल आहे ते चेंज केलं पाहिजे, सतत तेच ऑइल यूज करत असेल तर आफ्टर स्पेसिफिक इंटरवल ऑफ टाइम ते तुम्हाला मॅन्युफॅक्चरर मॅन्युअल मध्ये सांगितलेलं असतं. त्या इंटरवलनी काय करायचं, ते ऑइल रेग्युलरली चेंज करायचे. आणि जेव्हा तुम्ही नवीन ऑइल त्याच्यामध्ये पुट करता तर त्याआधी ते क्रँकेस जे आहे ते क्लीन असलं पाहिजे आणि त्याच्यातून फ्लशिंग ऑइल जे आहे ते प्रॉपरली फ्लश करून ते क्रँकेस काय करायचे, म्हणजे आपण जो रिझर्वायर म्हणलो आपण की ऑइलचा रिझर्वायर जो आहे तो क्लीन असला पाहिजे. प्रिकॉशन शुड बी टेकन टू कीप द ऑइल फ्री फ्रॉम डस्ट अँड वॉटर. आणि हे डस्ट अँड वॉटर पासून ऑइलला जर फ्री ठेवायचं असेल तर तुम्ही प्रॉपर प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत. तर हे झालं लुब्रिकेशन सिस्टीम. आपण कूलिंग सिस्टीम आणि लुब्रिकेशन सिस्टीम बघितली. सर्वांना लक्षात आली आहे का? काही डाऊट असेल तर विचारा. कूलिंग सिस्टीम मध्ये दोन पार्ट्स बघितले होते, एअर कूलिंग सिस्टीम आणि वॉटर कूलिंग सिस्टीम. आणि त्यानंतर आपण लुब्रिकेशन सिस्टीम बघितली. लुब्रिकेशन सिस्टीमचे 3 टाइप्स सांगा बघू. लुब्रिकेशन सिस्टीमचे आता मी 3 टाइप सांगितले की कशा पद्धतीने लुब्रिकेशन इथं केलं जातं. 3 टाइप सांगितले. कोणाच्या लक्षात आहे का? फोर्स लुब्रिकेशन, स्प्लॅश सिस्टीम, फोर्स्ड फीड लुब्रिकेशन सिस्टीम, त्यानंतर स्प्लॅश सिस्टीम आणि त्याचं कॉम्बिनेशन ऑफ फोर्स फीड सिस्टीम. तुम्हाला आता सांगितलेलं 5 मिनिटात आधी सांगितलेलं लक्षात येत नसेल तर विचारत जावा, रिपीट सांगायला विचारत जावा की मॅडम हे समजलेलं नाहीये. तुम्हाला तर नावं सुद्धा लक्षात येत नाही. असाइनमेंट घ्या ह्याच्यावरती. फर्स्ट क्वेश्चन घ्या, गिव्ह द टाइप्स ऑफ लुब्रिकेशन सिस्टीम. एक्सप्लेन घ्या, एक्सप्लेन. तुम्हाला तर क्वेश्चन पण कळत नाही. एक्सप्लेन द टाइप्स ऑफ लुब्रिकेशन सिस्टीम. डायग्राम सुद्धा काढायचे तुम्हाला, नंतर हे देईन मी. Explain the types of lubrication system. हे बघायचं, फ्लॅश टाईपचा लुब्रिकेशन सिस्टीम आहे, फोर्स्ड फीडचा, आणि थर्ड आहे ते कॉम्बिनेशन कंबाइंड लुब्रिकेशन सिस्टीम आहे. व्यवस्थित लिहायचंय. कोणी जर व्यवस्थित लिहिलं नाही ना तर कन्सिडर करणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचंय, राईट डाऊन द नोट ऑन इफेक्ट्स ऑफ lubrication. Write down a note on effects of lubrication. 4 इफेक्ट सांगितले होते, आहे का लक्षात? लुब्रिकेशनचे इफेक्ट कोणते कोणते सांगितलेले आहे का लक्षात? लुब्रिकेशन काय काय कोणते कोणते इफेक्ट प्रोड्यूस करतं, डायग्राम पण ड्रॉ करायच्या आहेत काजल, आणि सर्वांसाठी तिन्ही जे टाइप्स आहेत ना त्याचे डायग्राम्स ड्रॉ करायचे. हे सांगा.
ल्युब्रिकेशन इफेक्ट 4 सांगितले होते. कूलिंग सिलिंग अजून महत्वाचा सांगायचा राहिला फर्स्ट जो आहे इफेक्ट. कोण सांगेल? सर्वात महत्वाचा पॉइंट तुम्ही सांगायचं राहताय. सायफोन काय? इफेक्ट ॲनिमल फॅट काय? अरे काय क्वेश्चन काय आहे? आन्सर काय देताय? ॲनिमल फॅट, रिडक्शनल फ्रिक्शन. राईट ऋतुजा. रिड्युसिंग फ्रिक्शनल इफेक्ट. अरे आपण लुब्रिकेशन का करतोय? कारण की तुमचे जे मुव्हिंग पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये जो फ्रिक्शन डेव्हलप होतोय तो मेनली रिड्यूस करण्याचं काम लुब्रिकेशनचं आहे. त्याचबरोबर ते कूलिंग, सिलिंग आणि क्लिनिंग इफेक्ट सुद्धा ते देत असतं. समजलाय हा क्वेश्चन? व्यवस्थित लिहायचं डिटेलमध्ये. आता नेक्स्ट असाइनमेंटसाठी क्वेश्चन घ्यायचं आहे. एक्सप्लेन इन शॉर्ट असा मेन क्वेश्चन लिहायचा आणि त्याच्यामध्ये पॉइंट देते. एक्सप्लेन इन शॉर्ट. फर्स्ट लिहायचं आहे थर्मोसायफन वॉटर कूलिंग सिस्टीम. थर्मोसायफन वॉटर कूलिंग सिस्टीम. नेक्स्ट लिहायचं नॉन रिटर्न वॉटर कूलिंग सिस्टीम.